शिंदे सरकारचा मोठा निर्णय, या रेशन कार्ड धारकांना मिळणार 9,000 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे। रेशन कार्ड बाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाअंतर्गत रेशन कार्ड धारकांना 9,000 रुपये मिळणार का व हा निर्णय खरा की खोटा आपण जाणून घेणार आहोत। रेशन कार्ड हे गरीब लोकांसाठी धान्य पुरवण्यासाठी एक साधन आहे। रेशन कार्ड योजनेअंतर्गत गरीब लोकांना धान्य पुरवले जाते। कोरोना काळामध्ये केंद्र सरकारने याच रेशन कार्ड अंतर्गत नागरिकांना मोफत रेशनही दिलेले आहे। या योजनेला आता केंद्र सरकारने 2028 पर्यंत चालू ठेवली जाणार आहे। मित्रांनो, जर रेशन कार्ड धारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे, कारण रेशन कार्ड धारकांसाठी राज्य सरकारने नवीन योजना सुरू केलेली आहे। रेशन कार्ड धारकांना गहू, तांदूळ, अनुदानित धान्य मिळत असेल, मात्र आता स्वस्त धान्याऐवजी सरकार थेट त्यांच्या खात्यामध्ये पैशाच्या माध्यमातून मानधन ट्रान्सफर करणार आहे। कोणते शिधापत्रक धारक या योजनेसाठी पात्र आहेत ते जाणून घेणार आहोत। या योजनेअंतर्गत शिधापत्रिक धारक असलेले दारिद्र्य रेषेखालील धारक या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। प्राप्त झालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत 40 लाख शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। सरकार आता धान्य नियोजित अनुदानात मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे। ही मदत वर्षाला 9,000 रुपये इतकी असणार आहे। सरकार 9,000 रुपये वर्षभरामध्ये हप्त्यानुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे। या योजनेचे उद्दिष्ट गरीब कुटुंबांना चांगला आधार देणे व थेट गरिबांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राबवण्यात येत आहे। पूर्वी स्वस्त धान्य घेण्यासाठी लांब रांगेमध्ये उभे राहावे लागत होते व त्यामध्ये स्वस्त धान्य दुकानदार त्यांच्यामध्ये घोळ करत असे किंवा धान्य देत नव्हते। या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। आता योजनेअंतर्गत त्यांना पैसे मिळणार आहेत व त्यांच्या गरजेनुसार त्यांना ते वापरता येतील। या मानधनाअंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिक स्वस्त धान्य दुकानातून खरेदी करण्यासाठी किंवा कोणत्याही आवश्यकतेसाठी वापरले जाऊ शकतात। त्यासाठी गरीब कुटुंबांना अधिक सन्मान आणि निवड मिळेल, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य आहे।